ला 14 तारखेचा सत्याग्रह होता. सत्याग्रहात पाणी प्यायला बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले. खाली उतरता उतरता त्यांची नजर आपल्या बायावर गेली आणि बायावर नजर मारताना बाबासाहेबांना सांगितलं की महिलांनो, मातांनो, भगिनींनो, कारण आपल्या बायाची ओळख होती. आपल्या बाईला गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता. का? रस्त्याने चालतात त्या साडीला धूळ उडत, ती धूळ यांच्या घरावर जाईल, कारण आपला स्पर्श वर्जन होता. आपली साडी गुडघ्याच्या वरती होती. आपला माणूस आहे, त्या माणसाच्या हातात काठी असायची, त्या काठीला घुंगर असायचे, कारण हा रस्त्याने चालताना यानं काठी टाकायची, काठीवरले घुंगर वाजले म्हणजे गावातल्या भिकार लोकांना कळायचं, अस्पृश्य लोक आले, दरवाजे बंद करा. आज आपल्या ताटात जेवायले, म्हाताराच्या उठी घरात येऊन ते भीम म्हणाले, देण कोणाची? बाबासाहेब आंबेडकर. देण कोणाची आहे? बाबासाहेब. पाय पडले की आता बोलताना पाय लक्षात ठेव, दोन ठोकरा तुला त्याच्यात. आता माहिती का नाही, जुन्या काळात बाबा स्पर्श नको करायचं, स्पर्श है ना. बाबासाहेबांना तिथं आपल्या महिलांना सांगितलं, महिलांनो, आपल्या साडीचा गोळ घोड्यापर्यंत येऊ द्या, है ना. पूर्णांकित कपडे घाला, स्वच्छ राहा, लेकरांना सुंदर ठेवा, आरोग्याची काळजी घ्या. म्हणून बाबासाहेबांना पहिल्यांदा तुम्हाला कपडे नीटनेटके घालण्याचं स्वातंत्र्य दिलं. 20 मार्च 1927 ला आपल्या बापानं केवळ घोषणा केली नाही, तर घटनेमध्ये कलम 21 आहे, जीवन जगण्याचं स्वातंत्र्य. कसं?